कशा प्रकारे त्याची लूट होत आहे। जे गोरगरीब एससी समाजातले बुद्धिस्ट समाजातले लोकांना जे पैसा मिळाला पाहिजे घर बांधण्यासाठी, ते एजंट्स आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे संगनमत करून कशा प्रकारे बोगस फाईल्सच्या आधारावर हे पैसा त्या एजंट्सच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत आहे। याचा सविस्तर जे डिटेल्स आहे मी घेतलेले आहे। माझ्याकडे खूप सारे पुरावे आहे आणि मी आज अधिकाऱ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लिस्ट देणार की कशा प्रकारे बोगस अकाउंट्सवर हे पैसा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एजंट्स कोण आहे तर एजंट्स याच समाजाचे जे आपल्याला स्वतःला मोठे मोठे पुढारी म्हणणारे लोक आहे, जे आपल्याला स्वतःला पार्टीचे खूप आपले समाजाचे नेते म्हणणारे लोक आहे, हेच एजंट झालेले आहे। माझी अपेक्षा हे आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांना हक्काचा घर आयुष्यामध्ये मिळणार नाही जोपर्यंत अशा प्रकारचे एजंट्स, दलाल आणि महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये सामील आहेत। आता एक फक्त मी आपल्याला सविस्तर जे जे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्या बाबतीत मी आपल्याला डॉक्युमेंट सहित हे सगळं प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी देणार आहे। फक्त तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा हे आपल्याला फाईल्स तयार करण्यात येतं की कोण कोण बेनिफिशरीज आहे, कुणाला हे पैसे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी महानगरपालिकाने एक टेंडर काढलं की आपल्याला एक एजन्सी मार्फत हे सगळं करायचं आहे। ते एजन्सी नेमणुकीसाठी टेंडर काढण्यात आले। टेंडर होता 25 लाख रुपयाचा हे सगळं काम करण्यासाठी। 4 लोकांनी टेंडर भरले की आम्ही हे काम करतो आणि ज्यांना देण्यात आलेलं आहे ते समाजाचे मोठे नेते आहे असा वावरणारे जे लोक आहेत, त्यांनी हे टेंडर त्यांना कोणत्या आधारावर दिले? जगात पूर्ण जगामध्ये असा उदाहरण असणार आहे की 90% बिलो ज्यांनी टेंडर भरलेला आहे त्यांना ते टेंडर देण्यात आलेलं आहे। मी म्हटलं की कोणत्या आधारावर 90% बिलो कोण असं देणार आहे की 10% मध्ये मी काम करणार आहे? तर अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्ही सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की हो, हे ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही हे काम करायला तयार आहे। 10% मध्ये ते काम करणाऱ्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे। आता ते काम कोण करत आहे ते या शहरातले 2 एक्स कॉर्पोरेटर्स आहे, ते हे सगळं काम करत आहे। आणि बोगस फाईल्स कशा प्रकारे कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये राहणारा माणूस त्याचा ऍड्रेस इथे दाखवण्यात आलेला आहे। एक परिवारातले 4 लोकांना ते अलॉट करण्यात आलेलं आहे। एक परिवारातले 4 एका घरामध्ये राहणारे 4 लोकांना पतीला वेगळं, पत्नीला वेगळं, म्हणजे जे सगळे आपले नातेवाईक मित्र आहे त्याची एक गँग झालेली आहे, मोठी गँग झालेली आहे। आणि हे गँग हे रमाई घरकुल योजना, रमाई कुणाचं नाव आहे त्यांना हे पण लाज वाटत नाही आहे की जे रमाई आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामध्ये त्या समाजाचे मोठे पुढारी कशा प्रकारे गोरगरिबांचा लूट करत आहे आणि त्यांच्या समाजाचे गोरगरीब लोकांच्या हक्काचा जे पैसा आहे ते पैसा आपल्या खिशात कशा टाकत आहे याचे सगळे पुरावे आहे। मी त्यांना दिलं नाही, अधिकाऱ्यांना दिलं नाही। मी म्हटलं मी तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे। तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याच्या नंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिकामध्ये कार्यरत आहे। सगळ्यांचे पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकाच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे, या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे हा, आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे। तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की 2.5 लाख आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहे की एका
एका नेत्यांनी 500 फाईल्स तयार केलेल्या आहेत बोगस.